मान्यवरांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय। आज होमगार्ड बांधवांनी ज्या आपल्या व्यथा मांडल्या त्या व्यथा मांडत असताना प्रामुख्याने एक गोष्ट जाणवली मला की आता जसं सरांनी सांगितलं होतं की होमगार्ड आहेत बाबा, ठीक आहे, बंदोबस्त आहे, पण इतक्या डीपली कधी गेलो नाही आम्ही। पण आमच्या माने साहेबांनी ज्यावेळी हे सांगितलं सगळं की साहेब आता आणि इतकं होमगार्डची कुटुंबना होते, त्यावेळी खरोखर सगळ्या व्यथा ज्यावेळी ऐकल्या त्यावेळी मला एक गोष्ट जाणवली की खरोखरच ह्या देशाचा नागरिक हा होमगार्ड बंधू आहे का? या होमगार्ड बंधूला खरोखरच या देशामध्ये आर्थिक सामाजिक स्वातंत्र्य न्याय आहे का याची जाणीव झाली। कदाचित मी ज्या मागण्या तुमच्या जो मांडलेल्या असतील त्याचे व्हॉट्सअपला तुमच्या निवेदन सोडलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक 5 मागण्या आहेत। की पहिली मागणी आहे की 365 दिवस काम पाहिजे। ही 365 दिवस काम मागण्याची मागणी तुमची कधी पुढे होणार नाही, कारण भारताची राज्यघटना कुठल्याही माणसाला 365 दिवस काम करण्याची परवानगी देत नाही। सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला महिन्याचे 4 दिवस वीकली ऑफ हे घ्यायलाच लागतात। जरी तुम्ही घेणार नसाल तर ते सक्तीनं सरकार तुम्हाला घ्यायला लावतं। त्याच्यामुळे ते वगळता तुम्हाला 322 का 312 अशा पद्धतीचे तुम्हाला ते दिवस राहतात, आणि त्याची मागणी आपण शासनाकडे केलेली आहे निवेदनाच्या माध्यमातून। जर तुम्हाला 312 दिवस का 322 दिवस तुम्हाला काम देता येत नसेल तर प्रत्येक होमगार्डला ठोक मानधन द्या 35,000 रुपये। ठोक मानधन 35,000 रुपयाच्या महिन्याला 35,000 तुम्ही ज्यावेळी सांगशीला त्यावेळी आम्ही येतो, कामाला जातो, काम करतो, परत येतो। पण जो कडीपत्त्यासारखा जो आमचा उपयोग केला जातोय तो कडीपत्त्यासारखा उपयोग पहिल्यांदा थांबवा, याची जाणीव प्रशासनाला करून देण्यासाठी आजचं हे आंदोलन आपण आयोजित केलेलं होतं। प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस शेगडी आहे, सिलेंडर आहे ना? का कोणाकडे नाही असं काय आहे का? तसं कोण? सगळ्यांच्या घरात आहे। एका सिलेंडरचा जर स्फोट झाला तर किती एरिया जवळजवळ त्याला कळतं की बाबा इथं काहीतरी झालंय? मिनिमम 500 मीटर, बरोबर आहे ना? तसं आमची परिस्थिती आहे आत्ताच्या घडीला। 500 मीटरच्या बाहेर आम्ही गेलेलो नाही। पण हेच स्फोट जर एखाद्या ट्रकचा झाला तर मिनिमम 50 किलोमीटरवर कळते की इथं काहीतरी घडलंय, आणि हे जर घडवायचं असेल तर 55,000 होमगार्ड बंधूंनी एकत्र येऊन हा संघर्ष करणं गरजेचं आहे। आणि हा संघर्ष एकदा तुम्ही केला तर संघर्ष केल्यानंतर न्याय हा आपल्याला 100% मिळतोय, 100%। पण संघर्ष करत असताना परिणामाची जाणीव ठेवू नका। मगाशी सांगितलं इथं की आंदोलनाला माणूस उभा राहिला की त्याला कामावरून काढून टाकलं जातं। का काढून टाकलं जातं? सगळ्यात पहिल्यांदा त्या माणसाला कडीतून बाजूला फेकला जातो। सगळ्यात पहिल्यांदा होमगार्ड बांधवांची जी कडी आहे त्या कडीतून त्याला बाजूला फेकला जातो, आणि मग त्याला कुठेही ढकलून देता येतं, लोटून देता येतं, म्हणून तो बाजूला जातो। पण ही साखळी तुटता कामा नये। जर कडी आपली कुठली तरी बाजूला जाऊन पडत्या तर ती कडी आपण आपल्या ह्याच्यात वळून घ्यायला पाहिजे। याची जाणीव तुम्हाला जोपर्यंत मनापासून होत नाही तोपर्यंत तुमच्या मनामध्ये संघर्षाची ठिणगी पेटत नाही, तोपर्यंत याचा उपयोग होत नाही। या निष्काम वाक्यामध्ये आजपर्यंत होमगार्ड बांधवाला आर्थिक न्याय मिळालाय का? आर्थिक न्याय मिळाले का मिळाला नाही? तर आम्ही संघर्ष केला नाही। का संघर्ष केला नाही? तर प्रशासन आणि कायदा या दोन्हीचा दबाव तंत्राचा वापर करून
आम्हाला मिळणारे हक्क अधिकार ह्याच्यापासून आम्हाला बाजूला केले. पहिल्यांदा हे बाजूला करणं गरजेचं आहे. कुठलाही कायदा माणसापेक्षा मोठा नाही. कायदा हा माणसासाठी आहे, माणूस कायद्यासाठी नाही आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही ज्यावेळी संघर्ष करता तो एक नवीन कायदा तयार होईल. ती नवीन इम्प्लिमेंट त्याच्यामध्ये कायद्यामध्ये घालायला लागेल. म्हणून मी या जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाला म्हणलेलं आहे की जो कायदा आहे 1947 होमगार्ड कायदा 1947, बरोबर आहे का? त्या 1947च्या कायद्यामध्ये होमगार्डला आर्थिक न्याय नाही, सामाजिक न्याय नाही, जवळ ठेव ना मला नंतर ते ना, सांस्कृतिक न्याय नाही, स्वातंत्र्य तर नाहीच नाही. सब लोग को देना आधा सामाजिक न्याय कधी मिळतो? ज्यावेळी आर्थिक न्याय मिळतो. आर्थिक दृष्ट्या आम्ही महिन्याला जर 30-35 हजार मिळत असेल तर मला बोललं की मी 4 दिवस काम करतोय आणि परत जाऊन 26 दिवस शेतात काम करतोय. ही सामाजिक न्यायाची हानी आहे. हा सामाजिक न्याय त्याला नाही आहे, कारण त्याचा सामाजिक स्तर प्रशासन उंचावतोय आणि परत त्याला मातीत ढकलून देतोय. हा सामाजिक स्तर जोपर्यंत एकत्र वर येत नाही आणि हा जर तुम्हाला वर आणायचा असेल तर आपल्याला आर्थिक न्याय मिळवणं गरजेचं आहे. 322 दिवस का 312 दिवस जे होतात 4 सुट्ट्या मधून ते आपल्याला मिळणं गरजेचं आहे. 1900च्या कायद्यामध्ये जो कायदा तयार झालेला आहे 1947चा, त्या कायद्यामध्ये या 4 गोष्टी जर होमगार्डसाठी इन्क्लूड केल्या तर त्याला या सगळ्या गोष्टी मिळतात. मी वास्तव बोलतो की या होमगार्ड कायद्यामध्ये सांस्कृतिक नावाचा जर शब्द ऍड केला नाही तर तुमच्या वर्दीमध्ये जे काही बदल करायला लागणार आहे ते बदल प्रशासनाकडनं केले जाणार नाही. सांस्कृतिक छळ याचा अर्थ असा असतो की एखादा माणूस वर्दी घालून उभा राहिलाय, एखादा होमगार्ड वर्दी घालून उभा राहिलाय, त्याचा शर्ट जास्त मोठा आहे, त्याचा लेबल खाली आलाय किंवा काय केलाय, त्याची चर्चा ज्यावेळी मी इथं करत असतो त्यावेळी तो होमगार्डचा मी सांस्कृतिक छळ करत असतो. ज्या मान सन्मानानं या महाराष्ट्र राज्याच्या पोलीस अधिकाऱ्याकडे, पोलीस कर्मचाऱ्याकडे बघितलं जातं, तेच ती बघण्याची दृष्टी राज्य शासनाने, राज्यकर्त्यांनी निर्माण करणं ही राज्य शासनाची कर्तव्य आहे आणि ती त्यांची जबाबदारी आहे. आणि हे राज्य शासन कर्तव्यापासून आणि जबाबदारीपासून जे बाजूला सरकते त्याला पहिल्यांदा आपण भूमीची जाणीव करून देणं गरजेचं आहे की आम्ही पण होमगार्ड कर्मचारी आहे, या देशाचे नागरिक आहे, या कायद्याच्या आधिपत्याखाली राहणारी माणसं आहे. भारताची राज्यघटना आम्हाला देखील लागू होते, याची जाणीव करून देणं सगळ्यात महत्वाचं आहे. जसं आता बयादारांनी आम्हाला सांगितलं की भारताच्या राज्यघटनेमध्ये काय काय इन्क्लूड आणि कशा पद्धतीने आपण तिथं गेलं पाहिजे. फक्त तुम्हाला एकच मी विषय याचा सांगतो, संयम का महत्वाचा आहे. माणूस कितीही मोठा असला तर त्याच्याकडे संयम असणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज 1607 साली पन्हाळगडावरून, बघा खूप छान उदाहरण आहे आणि अतिशय मार्मिक आहे. 1607 साली छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर होते आणि त्या पन्हाळगडाला सिद्धी जोहरचा वेढा पडला आणि त्या